कंटेंट क्रिएटर्ससाठी गुड न्यूज आहे, कारण की अर्थसंकल्प जो आहे देशाचा तो जाहीर झालाय आणि कंटेंट क्रिएटर्सला प्रोत्साहन देण्यासाठी कंटेंट क्रिएटर्सचं क्षेत्र व्यापक होण्यासाठी काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्यात। त्याच्यामध्ये असं आहे की शाळा आणि कॉलेजपासूनच विद्यार्थ्यांना आता यूट्यूबर्स बनवण्याचा म्हणजे ब्लॉगर्स बनवण्याचा प्रयत्न सरकारचा आहे। सरकारने हा जो कंटेंट क्रिएटर्सचा निर्णय घेतलाय त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शाळेपासूनच मुलांना कंटेंट क्रिएटर्सचं शिक्षण मिळणार आहे आणि शाळेतलीच मुलं उद्याची कंटेंट क्रिएटर्स असणार आहेत। नेमकं सरकारने कंटेंट क्रिएटर्ससाठी कोणत्या नवीन योजना आणल्यात आणि कोणत्या नवीन तरतुदी केल्यात ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। हाय हॅलो नमस्कार, मी जयती, आपण पाहत आहात एबीपी माझा। देशभरात 15,000 माध्यमिक शाळा आणि 500 कॉलेजमध्ये जशी कम्प्युटर लॅब असते तशी आता कंटेंट क्रिएटर्ससाठी विशेष लॅब असणार आहे। या कंटेंट क्रिएटर्स लॅबमध्ये ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि कॉमिक्ससाठी विशेष शिक्षण दिलं जाणार। हे सर्व शिकवण्यासाठी जे आहे ते विशेष शिक्षकांचीही नेमणूक करण्यात येणार आहे। भारताचं नवीन डिजिटल क्षेत्र जे आहे म्हणजे नवीन डिजिटलायझेशन शिकवण्यासाठी 5 टाउन हब बनवणार आहेत। त्याच्यामध्ये काय होणार आहे तर तुम्हाला शिक्षणही मिळणार आहे आणि तुम्हाला इंटर्नशिप करून नोकरीची संधीही दिली जाणार आहे। गेमिंग क्षेत्रासाठी आता स्वतः सरकारच प्रोत्साहन देते। तब्बल 10,000 कोटींचा निधी सरकारने याच्यासाठी राखीव ठेवलाय। या 10,000 कोटी